मागील 2-3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेमधील एक महत्त्वाचा आणि न सुटणारा विषय म्हणजे लाडक्या बहिणींची ई-केवायसी. आता या ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा मोठा अडथळा आला आहे. आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन ई-केवायसी प्रणाली सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये वेबसाईटवर जाऊन लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी करू शकत होत्या. त्यानंतर या ई-केवायसी मध्ये अनेक महिलांनी त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे चुकवली, जात प्रवर्ग चुकले आणि म्हणून सरकारच्या वतीने त्यांना एडिट करण्यासाठी देखील पर्याय उपलब्ध करून दिला आणि ई-केवायसी करण्याकरता मुदत वाढ देखील झाली. ही मुदत वाढ झाल्यानंतर परत लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा मागील प्रमाणेच ई-केवायसी यावेळी देखील चुकवली आणि ई-केवायसी चुकवल्यानंतर सरकारने काय केलं की 31 डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन ई-केवायसी संपूर्णपणे बंद करून टाकली. ही बंद केल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मिळाला नाही आणि मग या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आंदोलन केली किंवा त्या ठिकाणी लाडक्या बहिणी या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांना जाऊन जाब विचारायला लागल्या. त्या ठिकाणी देखील त्यांना योग्य उत्तर न मिळाल्याने लाडक्या बहिणींनी रास्ता रोको देखील केला. यावर मग सरकारने एक पर्याय उपलब्ध करून दिला की लाडक्या बहिणींनो, ठीक आहे, तुम्ही आता म्हणताय ना तुमची ई-केवायसी चुकली किंवा तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात, तर आता तुमची आम्ही ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करू किंवा ऑफलाईन ई-केवायसी करू. जे करणार कोण, तर जे करणार अंगणवाडी सेविका. पण यासाठी अंगणवाडींनी काय दिलेलं आहे, तर अंगणवाडीने दिला आहे नकार. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही एकदा म्हणताय की अंगणवाडीकडे ई-केवायसी चालू आहे, तुम्ही म्हणताय एकदा नकार दिलाय, तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये, बहुतांश म्हणजे जवळपास 90% लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 90% भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी पडताळणीच्या याद्या देखील सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये यादीत नाव असल्यास त्या संदर्भातील महिलेची तुम्ही त्या ठिकाणी पडताळणी करा की खरंच ती महिला योजनेच्या सर्व अटी, सर्व निकषांमध्ये पात्र आहे का, तिच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तिच्या कुटुंबामध्ये कोणी ITR भरतं का, कोणी सरकारी नोकरीला आहे का, या सर्व बाबींची अंगणवाडी सेविकांनी पडताळणी करायची. लाडक्या बहिणींकडून त्या ठिकाणी विनंती अर्ज भरून घ्यायचा आणि हा विनंती अर्ज पुढे पाठवून त्या ठिकाणी ही ऑफलाईन त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आणि ही ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया किंवा ऑफलाईन ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा महिलांना पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा, याबाबत सरकारकडून सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या. त्या ठिकाणी सुरुवातीलाच लाडक्या बहीण योजनेमध्ये पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिला होता, परंतु सरकारने सांगितल्यानंतर बहुतांश भागामध्ये अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा याबाबत अडचण आली आहे. आता थेट पत्र व्यवहार करून आम्ही ई-केवायसी करणार नसल्याबाबतचे अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये ही पुन्हा एकदा मोठी अपडेट असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त ई-केवायसी चुकल्यामुळे किंवा ई-केवायसी राहिल्यामुळे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, त्यांच्या पुढे हा आता पुन्हा एकदा मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण आपण पाहिलं आहे की एकतर लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना या 1500 रुपयांची गरज असते. राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये गरीब महिला आहेत की ज्यांचा या 1500 रुपयांनी मोठ्या प्रमाणावर फायदा व्हायचा. अनेक लाडक्या बहिणी आम्हाला संपर्क करून सांगतात की या 1500 रुपयामुळे आम्ही आमचा किराणा भरायचो, या 1500 रुपयामध्ये आम्ही आमच्या मुलांची फीस भरायचो, या 1500 रुपयामध्ये आमचा दवाखाना भागायचा. सरकारने एकतर आम्हाला सवय लावायला नव्हती पाहिजे आणि आता सवय लावली आहे तर ही सवय मोडू नका, कारण आमचे हातावरचे पोट आहे, आम्हाला याची खूप जास्त गरज आहे. आम्हाला हे ऑनलाईन काही कळत नाही आणि या ऑनलाईन नसल्यामुळे तुम्ही आता ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्या. सरकारने ऑफलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिली, तर आता यामध्ये अडचण ठरल्या आहेत त्या आहेत आपल्या अंगणवाडी सेविका. कारण अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की नाही, आम्ही हे काम करणार नाही. अंगणवाडी सेविकांचं याबाबत काय मत आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यांनी हे पत्र नक्की कोणाला पाठवलं आहे आणि या पत्रामध्ये काय उल्लेख केलाय, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला योग्य अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे. तर चला अंगणवाडी सेविकांनी केलेले हे पत्र पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती असणार आहे, या कृती समितीच्या वतीने हे पत्र करण्यात आलं आहे. तारीख बघा या ठिकाणी 30/1/2026 रोजी हे पत्र पाठवलं आहे. पत्र कोणाला पाठवलं आहे, तर पत्र पाठवलं आहे प्रति माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, त्यासोबतच मंत्री महिला व बालविकास, त्यासोबत परत बघा मुख्य सचिव, त्यासोबतच माननीय सचिव महिला व बालविकास विभाग, त्यानंतर माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, त्यानंतर परत एकदा आयुक्त महिला व बाल विकास विभाग, त्यानंतर जिल्हाधिकारी,
त्यानंतर मुख्याधिकारी अधिकारी आणि त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या सर्वांना ही अंगणवाडीच्या कृती समितीच्या वतीने, कर्मचारी कृती समितीच्या वतीने हे पत्र पाठवण्यात आले आहे. ज्या पत्रामध्ये अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे बघा, विषय काय आहे तर अंगणवाडी सेविकांना बाह्य कामे न देण्याबाबत, म्हणजे इतर कुठली जी बाहेरची तुम्ही आम्हाला कामं सांगताय ती कामं तुम्ही आम्हाला द्यायची नाहीत. त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी सेविकांमार्फत ई-केवायसी प्रत्यक्ष पडताळणीवर बहिष्कार म्हणजे आम्ही हे करणार नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख करून दिलेला आहे आपल्या अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने. त्यासोबत तुम्ही पाहू शकता, वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून व अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या योजनेव्यतिरिक्त काम करणार नाहीत याची कृपया गांभीर्याने नोंद घेण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कोणतेही योजना बाह्य काम देऊ नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सक्तीने करायला भाग पाडल्यास त्यावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार राहील. आपले नम्र अंगणवाडी सेविकांचे कृती समितीचे सर्व जे आहेत पदाधिकारी त्यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचा याला बहिष्कार टाकलेला आहे. आम्ही लाडक्या बहिणींची ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी पडताळणी करणार नाही. आता सरकारने देखील या बाबीची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि अंगणवाडी सेविकांना सरकारने एक योग्य पद्धतीने सांगावे किंवा ही ऑफलाईन पडताळणी बंद करून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने पडताळणी किंवा ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्या, अशी देखील मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविका तुमची ऑफलाईन पडताळणी करत असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा. करत नसतील तरी देखील तुमच्या गावाचे नाव आणि स्वतःचे नाव देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून कोणत्या भागामध्ये ही ऑफलाईन पडताळणी किंवा ऑफलाईन ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे आणि कोणत्या भागामध्ये ही प्रक्रिया बंद आहे ते देखील आम्हाला समजणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.